टेम्पल. त्यांना दाखवते बरं टेम्पल मुरुडेश्वरचा. आता आम्ही चाललोय सगळे पुढे वरती चढून. या साईडला आहे पूर्ण बीच. बाबा जाम गर्दी आहे बीचवर, भरपूर गर्दी आहे. खूप भारी आहे बीच. ॲक्च्युली आपला गॉगल पडलेला, तर आपण आता परत इथून दुसरा गॉगल घेतलेला आहे आणि तो घातलेला आहे. हर हर महादेव शंभो. आहे गोकर्णाची कहाणी आहे ती, तुम्हाला त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ भेटेल. इथून आपल्याला वरती गेल्यावरती शंकर भगवान दिसतील. वरती गेल्यावरती आतमध्ये त्या समोरच्या गाभाऱ्यात हे मंदिर आहे, तिथे ही मूर्ती आहे. हा वेगळा गाभारा आहे, तिथे सगळी पूर्ण गोकर्णाची स्टोरी आहे. तर चला बघूया, आपण दाखवते. जसं की तुम्हाला माहिती आहे की रावण जसं शिवभक्त होता, तसंच त्यांची माता कैकेयी पण शिवभक्त होती. त्या पण खूप महादेवांची पूजा करायचे. तर त्या रोज पिंड करायच्या, पण ती पिंड वाहून जायची पाण्यामध्ये. तर रावण ही त्यांचा खूप मोठा भक्त होता, त्यांच्या आईंचा. तर तेव्हा ते डिसाईड करतात की ते कैलास पर्वतात जातात आणि तिथे शंकराची खूप पूजा अर्चा करतात. आणि शंकर प्रसन्न होऊन रावणाला विचारतात की तुला काय हवं आहे. तर रावण म्हणतं की आत्मलिंग पाहिजे मला. तर शंकर भगवान आत्मलिंग देतात त्यांना, पण त्यांना एक अट घालतात की तू जर हा आत्मलिंग नेशील तर तू जिथे ठेवशील तिथेच तो स्थापित होईल. तेव्हा आपले देवी देवतांना खूप टेन्शन आलेलं असतं की हा आता आत्मलिंग तिकडे घेऊन जाईल, तर तो तिथेच राहील. म्हणून विष्णूच्या अवतारात आणि बाप्पा हे असं डिसाईड करतात की तो आत्मलिंग आपण इथेच ठेवायचा. तेव्हा वेळेच्या अगोदरच संध्या होते आणि इव्हिनिंगला रावण हा पूजा करतो. तेव्हा त्याला स्नान करायचं असतं. तर तेव्हा तो एक बालकाला ते आत्मलिंग देतो, पण ते बालक आत्मलिंग खाली ठेवतो. तेव्हा रावण त्याला मारतो. म्हणजे ते आपले भगवानच असतात, गणपती बाप्पाच असतात. तेव्हा रावण ती पिंड आत्मलिंग उचलायचा खूप प्रयत्न करतो, पण तेव्हा ते काय निघत नाही. तर त्याचं अशी स्टोरी आहे की ती जेव्हा उचलताना त्याचा शेप बदलतो. मग ते म्हणजे आपल्या गाईच्या कानासारखं होतं, म्हणून ते गोकर्ण म्हणून असं नाव आहे. आणि रावण महाबळी होता म्हणून महाबळेश्वर असं त्याचं नाव पडलं. इथे वर जायला खूप गर्दी आहे, 1.5 तास लागेल. म्हणून आम्ही हे स्किप करतो नेक्स्ट इयर. तर आता आम्ही आलो जेवायला, भूक लागले आणि जेवून आता दुसऱ्या टेम्पलमध्ये जाणार. तर आता आम्ही आलो आहोत गणपती मंदिर. इथे गणपती मंदिर आहेत, इथे दाखवते तुम्हाला. मस्त सगळीजण आहेत. हा असं मंदिर आहे ना, आपली पब्लिक चालले आतमध्ये पाया पडून. हे गाईज, तर आता आम्ही आलो आहे चहा पियायला. याच्या अगोदर आम्ही बीचवर गेलेलो, पण तिथे काय आम्ही टेक नाही घेतले. डायरेक्ट तिकडे जाऊन आंघोळ वगैरे करून आम्ही इथे आलो आहे चहा प्यायला. आता पोचलो आहे आम्ही गोकर्णला. सो आता टाइमपास चालला आहे आमचा. बघू, लेट्स सी. आम्ही आता जेवायला बघू आता कसा भेटते. फिश पण मागवले, चिकन पण मागवले.
काय माहित आता काय होते, ईश्वराला माहित. प्रॉन्स आणि चिकन. स्पून घे. जेवण झालेलं आहे, तर आता आम्ही आलो पिझ्झा खायला, कारण जेवण काही एवढं आम्हाला काय आवडलं नाही, म्हणून बघू आता पिझ्झा तरी ट्राय करू. पोट भरायचे मतलब, बघू आता कसा लागते. आणि ज्यूस तर आता इथे पिलेलं आहे, ज्यूसचे रेटिंग आपण देऊ शकतो, चांगले आहे ज्यूस, पण पिझ्झाचं आता माहीत नाही. नेक्स्ट टाइम पण आपण इथंच येऊ. मग सॉस आहे का ह्याच्या बनवत असता. मस्त पिझ्झा चांगला आहे. आता आम्ही टेस्ट करू. मी नाही, आम्ही आता टेस्ट करतो, बघू कसा आहे. भाई अर्धाच आहे. हो 8 पीस आहेत. तर चला बघूया. काय बोलायचा, दिवसच खराब आहे. पिझ्झा पण गचपांडलेला निघाला आणि ज्यूस पण यार आज म्हणजे 2 दिवस आम्ही पित होतो, ते फ्लेवर्स चांगले होते, पण आज जो पिला ना चॉकलेट शेक मागवलेला, पण चॉकलेट शेकच्या वजाय तो त्याच्यामध्ये पानचा फ्लेवर येत होता. एकदम बकवास. हाल इथं हाल होतात, हाल जेवणाचे. असं नाही बोलू शकत आपण का येऊ नका, या पण मग रेडीमध्ये या, कारण मनस्थिती बनवून, तुमची मनस्थिती आहे ना मनाची बनवून या का बाबा. आम्हाला इथे जेवायला चांगला भेटणार नाही, खायला पियाला नीट भेटणार नाही, हाल होतील. म्हणून यायचं असेल तर 1-2 दिवस ठीक आहे, 3-4 दिवस बिलकुल येऊ नका इथे गोकर्णामध्ये, कारण जाम म्हणजे जाम हाल होतात. खायचे पण हाल होतात, प्यायचे पण हाल होतात. पाणी पण एवढं चांगलं नाही, आणि सगळं हे काय बोलतात सेकंड हँड नाही बोलू शकत, सगळं नकली आहे, नकली. फर्स्ट कॉपी सगळ्याची. अरे नाही, 10 कॉपी भेटते इकडे तर, पाण्याची पण. तर असंच तुम्ही सपोर्ट करत राहा मला पण, आणि धन्यवाद. शुभरात्री. जय श्रीराम. आपण खूप क्लोज आहे 1K च्या.